नमस्कार मंडळी. तुमच्या मेंदूतील न्यूरोपेप्टाइड्स नावाचे रेणू उत्तेजित करत तुमच्या मेंदूतून डोपामाइन रिलीज करण्यासाठी म्हणजे तुमच्या मनात हास्य निर्माण करण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संग्राम. विनोद आणि अभिनय यांच्यात रासायनिक अभिक्रिया घडवत हास्याचं रसायन निर्माण करणारे सगळे हास्यशास्त्रज्ञ इथे जमलेले, त्यांचं जोरदार स्वागत आहे. आपल्या शब्दांनी आणि प्रतिक्रियांनी या हास्य निर्मितीला उत्तेजन देणारे उत्प्रेरक अर्थात आपले दोन्ही दर्दी हास्यरसिक इथे जमलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, खाकी वर्दीमध्ये गुलाबी प्रेम फुलवण्यासाठी पुन्हा एकदा येणारे सुरकी. तुमच्या समोर ही रावस लव्ह स्टोरी घेऊन येते हास्य जत्रेतले हास्यवीर. साहेब इकडं चोरी झालीये. या साहेब या. या ना साहेब, इकडंच झालीये चोरी. या या साहेब, या ना इकडं. अरे येशील ना, पायात येशील ना माझ्या. अरे पायात येशील, सावत्याचा पावत्या होशील एकदम सपाट. ये बघ कोण आयलंय बघ. भाऊजी आयले. भाऊजी काय भाऊजी? काय भाऊजी? आता बोललो तू भाऊजी आले. कोण बोललो भाऊजी? अरे आत्ता बोललास ना भाऊजी आलेत. नाही, मी तर सरजी बोललो. अरे तू बोलला आत्ता भाऊजी आलेत. अरे आई थपत मी सरजी बोललो. आय थपत. आई हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ए सुरके, अरे सुरके या ना क्या. जगताप चला, केस संपली. नाही केस नाही संपली. अशी कशी तुम्ही अजून चोरीची कंप्लेंट नाही घेतली, मग केस कशी संपल? घेतली आहे काय चोरीची कंप्लेंट? चोरी झाली ना. चोरी झाली. नाचतेस कसली? चोरी झाल्याचे एक्सप्रेशन दे ना. भावी वहिनी, भावी बहिणी. चोरी झाली आहे ना. भावी वहिनी, चोरी झाली आहे ना. इकडे हे बघा, ऐका माझं. चोरी झाली अरे सुरके, अरे शिट्टी वाजली, कोंबडी शिजली, न भाकर है चुलीवर. बापू शिखर कसा आहे? मी त्याला सांगितलं होतं की तुम्ही लवकर येऊ नको मंगून. अरे मी पण सांगितलं होतं त्याला. कसं काय आईलाय काय माहिती, क्वार्टर मारून आईलाय. दारू पिऊन आला का तू? बापूस बापूस काय करतस? कोण आहेत बघ. पोस्टमन आणि 2 पोस्टमन. अरे हो, एकाला पत्र म्हणजे ऍड्रेस नाही सापडला तर दुसरा येणार. माझे पत्र काढा. म्हणजे गावावरून आलेलं पत्र काढा. पत्र काढू. त्याऐवजी सुरका काढून चोपू का तुला? नको नको साहेब नको. त्याला समजव. मी नाही समजावतो. बापूस हे पोस्टमन नाही, पोलीस आहे. पोलीस पोलीस मग बापूस स्वतः एकदम चिरी चुप. कोपऱ्यान बस, इकडे बस बस आणि अजिबात बोलू नको. एकदम शांत बस. पोलीस साहेब साहेब सुरके हा गोंधळ घालणार, काय करायचं आता? काय नाही, आपलं जे ठरलंय ना तेच करायचं. लक्षात ठेव, मना खेकरा बाबांनी एक उदी दिली, ती साहेबांच्या जेवणात टाकायची. साहेबांनी ते जेवण खाल्लं ना आणि माझ्या डोळ्यात बघितलं ना, ते लगेच माझ्या फिरमान पडणार. फक्त एक काम करायचं, सावत्या ठरल्यासारखं तुम्ही त्यांचा एक केस उपटून काढायचा. बोल. मी करणार काढायचं करणार मी. फक्त ये
माझ्या साहेबाला दुखलं नाही पाहिजे ना तेवढं सांभाळशील ना सावत्या ये सुरक्या पण खरंच कारायचं काय का आधीच तुलतुलीत आहे तो माझं साहेबाला काय बोलायचं ए, झाली का खुसूर पुसूर हो हा? नाही नाही हा? हो काय नाही बोला चला चोरी बद्दल सांगा पटकन काय सांगू चोरी बद्दल सांगा पटापट ओ जगताप लिहून घ्या काय सांगतात ते कंप्लेंट नोंदवून घ्यायची मी काय बोलते साहेब ही चोरीची जी स्टोरी आहे ना साहेब ती मोठी आहे ती जी आहे ना ती लय मोठी आहे स्टोरी तर मी काय बोलतो लय यायला लागल तुम्ही ड्युटीवरून आले बिले एकदम तुम्ही दमले बिमले असाल ना तर मी काय बोलतो 2 घास खाऊन जेत का 2 घास खा 2 घास तिकडे खाऊन जा म्हणजे कसं पोटाला बरं वाटेल ना माझ्या वाटायला म्हणजे सांगायला बरं वाटेल जा पार्टी आहे ते हा गटारी आहे का हा काय तुला विचारतोय गटारी आहे हा खाओ साहेब अरे का हे काम मला नाही जेवायचं तुम्ही चोरी बद्दल साहेब 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 थोडं एक मिनिट थोडंसं. भावी वहिनी हा तुमच्या भावी कुठली भावी वहिनी बोलू द्या तुमचं नाव सांगाल का नाव सांगा हा अरे सांगा ना चांदीच्या ताटात मटणाचं तुकडं कुठे कुठे चांदीच्या ताटात मटणाचं तुकडं घास भरवते प्रसादराव जरा तोंड करा ना इकडे त्याने नाव घ्या नाही सांगितलंय तुमचं नाव सांगायला सांगितलंय ते सांगा ते सांगा. अहो तेच सांगतो मी साहेब तेच लिहून घे आवडतं मना रावस खेकरं कोलंबी आवडतं मना रावस खेकरं कोलंबी सुरकी माझं नाव प्रसादराव केवढी खोलाय हो तुमची बोंबी चोरीचं बोलताय मध्येच माझी बोंबी कुठून आणली बोंबी कुठून आणली माझी ते साहेब. मिनी जरा माझ्या खयालामध्ये खूप गप्पे साहेब साहेब बोंबी मधली वेलांटी पहिली की दुसरी जगताप तुम्हाला माहितीये राजीनामा हा शब्द फक्त तुमच्यासाठी जन्माला आलाय काय चोरीचं तर माझ्या बोंबीचं कुठे लिहिताय मध्येच थोडा ते सॉरी साहेब चिरू नका साहेब मी काय बोलते 2 घास खाऊन घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल अरे हे काय लावलंय मला नकोय जेवायला थोडं थंड झा अरे वत्सरे, घे फालतूगिरी आहे इकडे बापूस उपाशी आहे, त्याला जेवायला द्यायचं सोडून तू शेला जेवायला देते सीए कोण आहे तुम्ही तुम्ही माझी इन्कम टॅक्सची फाईल रिटर्न करायला आले ना टीडीएस कुठे काढा गाडी काढा जगताप ह्या घ्याला घ्याला. नाही, आता TDS बरोबर घ्या. असं पकडू नका ते तुमचे ते हे काय? बापूस आहेत माझे असं पकडू नका हा चांगलं वागा मोठे समजवा त्याला बापूस TDS? हा ना, नाही ते टीडीएस फिडीएस इकडे बस सावत्या. एकदम चिरी चुप तू आला होतास पोलीस स्टेशनला हा. जर टायमाची खोटी केलीस ना खूप मारीन आधीच सांगतो. नाही, साहेब, हे जेवायला हे आठ ठेवा आधी मला नकोय जेवायला वगैरे साहेब तुम्ही लयच चिरला तो साहेब मी नाही काय बोलतो थोडं थंड आणि 2 घास खाऊन जा बरं मग मी नाही बोलतो भाताचा घास अरे नकोय मला का तुम्ही जेवायला देता मला नकोय बरं मला वाटेल पाहुण्याला कसं आपण पाहून चोरी बद्दल सांगा हा मी आता विचारेल त्या प्रश्नांची उत्तर द्या हा. जगताप लिहून घ्या हो साहेब मला सांगा चोरी कधी आली दुपारी सकाळी मंद रात्री जायली आहे. ए त्याला बसव आधी खाली खाली बसव त्याला बापूस खाली बस सांग सांग सकाळी दुपारी काय करताय झाली कधी म्हणजे झाली आम्हाला एवढं आठवत नाही झाली चोरी झाली आम्ही नव्हतो इकडे हा चोराला पाहिलं का हो चोराला पाहिलं अरे मी चोराला पण नाही पाहिले आणि मोराला पण नाही पाहिले मी फक्त मेंढ्याला पाहिले याची लोकर काढायला घ्या नाही, 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 नाही. घ्या, मेंढ्याची लोकर काढायला अरे मी चोराला पण नाही पाहिले आणि मोराला पण नाही पाहिले मी फक्त मेंढ्याला पाहिले याची लोकर काढायला घ्या नाही, 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 नाही. घ्या, मेंढ्याची लोकर काढायला बापूस, 2 मिनिटं साहेब सॉरी चोराचं वर्णन सांगताय की नाही सांगते
ते सांग. पाहिलंय चोराला हा. लवकर सांगा. साहेब मी चित्र काढतोय तू सांग सुरकी तुला येईल हा, मग हा, चालेल मग तू चित्र काढतो. काढ. मग साहेब ही फुलं मीनीच काढली आहेत मी स्वतः सकाळी शर्टावर काढली फुलं सांग सांग, हा. काढेल. ये, ये, ती कार्यालय घे, कार्यालय लिहून घे. घ्या, सगळं लिहून घ्या. हो हो साहेब. चित्रकलेची वही सांगा. प्रसादराव काय सांगू मी त्या चोराचं वर्णन. लिहून घ्या. गवताला जसे भाले फुटावे तसे नुकतेच डोक्यावर उगलेले बारीक बारीक ना आत्ताची हेअरस्टाईल म्हणजे जणू अस्तित्वाची लढाईच. ना त्या बारीक बारीक चायनीज सारखे दिसणारे डोले ना त्याच्यावर काचेचा चष्मा तो असा ठेवतो जणू तळलेल्या मावऱ्यावर कांदा न लिंबू ना त्या दोन गालांमध्ये छोट्या छोट्या कोलंबी ठेवाव्या तसे दोन फुगीर गाल ज्याला पण फिकी वाटावे असं हलणार त्या थुलथुलीत ना चीज बर्गर मधून एक्स्ट्राचं चीज असं बाहेर पडतं ना तसे या दोन्ही बाजूला एक्स्ट्राचे बाहेर पडलेले दोन बोले घासून घासून कवा पण मांड्या पेट घेतील अशा लुसलुशीत मांड्या. हे वाचारी! अरे चोराचं वर्णन करते का देव माशाचं वर्णन करते? मांजा देव मासाच आहे ते. ऍक्च्युली ना ते आमच्या सरांचंच वर्णन करतायत. जगताप डोकं फिरून सगळ्यांचा राग तुमच्यावर निघाला आधीच सांगतोय. सॉरी सर. सॉरी सर. चित्र काढलंयस. मग काढलंय चित्र दाखव. साहेब नाही आधी मला एक केस द्या ठीक आहे कानपाड फोडून दाखव इकडे. दाखवतोय साहेब चांगलं काढलंय चित्र. मग जमता मग हे तू आता काढलंस चित्र. मी काढला आता हे चित्र तू आता काढलंस. मी काढलं भिकाऱ्या फोटो आहे फोटो. नाही, साहेब मी काढलंय हे आता काढलंय बोलतो. हा ही फेक केस इथून निघत नाही, 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 मला नाही, नाही. नाही, नाही. साहेब ही केस फेक नाही आहे खरंच चोरी झाली. म्हणजे त्या चोरानं काय सांगू सगळंच चोरलंय हो. साहेब एक मिनिट काय? तुमच्या केसान ऊ आहे दुखलं ना साहेबाला हे केस दे. साहेब मला काय वाटतं तुम्हाला लय त्रास होत असेल तुम्ही हे मसाला दूध पिऊन घ्या अरे, पण नको. तुम्हाला जरा थंड वाटेल. मला नको. एकदा पिऊन घ्या तुम्हाला. अरे मी काय म्हणतो ऐका ना ऐका ना ऐका ना साहेब पित नसेल तर मी पितो. दत्ता, किती हावऱ्यात तुम्हाला अंदाज आहे. हा कुठे काय प्यायचं काय माहितीये तुम्हाला. ओहो काय हो जगताप. जगताप काय होतंय हो. साहेब हो जगताप दुधात काय टाकलं होतं. चक्कर का आली जगतापला. नाही साहेब दुधात काय टाकलं. मी काय नाही काय? दुधात काय टाकलं लवकर बोल. साहेब मी काय नाही लवकर केलं बोल. साहेब मी काय नाही दुधात केलं. काय टाकलं होतं. हिने केलाय सगळा हिने त्या खेकरा बाबाने हिला उदी दिली होती ती उदी ती तुम्हाला देणार होती आणि मग तुम्ही तिच्या प्रेमात पडणार होता असं ठरलं होतं आणि त्याने एक केस पण करायला सांगितलं होतं कुठे देऊन टाक केस. सॉरी साहेब चायला साहेब म्हणजे- साहेब हे बघा त्याच्यामुळेच असं झालंय बाकी काय नाही होय की नाही त्याच्यामुळे झालं की नाही सगळं सांगा. रोहितराव चला की फिरायला. आय लव्ह यू रोहितराव. या सुरक्या अरे सावत्या ये बघ विराज जग तापलाय. ये, चल ये, चल ये. ये. साहेब आपण नंतर भेटतो. साहेब, नाही, नाही, नाही. मंडळी संसारातल्या भांडणात का कशाला कशासाठी असे प्रश्न अजिबात विचारू नयेत. माझ्या ह्या वाक्याचा अर्थ पटण्यासाठी बघा हे पुढील प्रहसन जे आपल्या समोर आणतायत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर. आओ, चहा. हाँ वाह 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 दे 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 चाह रे आहा क्या बात है हा रसिका क्या बात है यार सुट्टीच्या दिवशी तुझ्या हातचा चहा म्हणजे काही औरच लागतो यार. पहिल्या घोटात ना आपली पहिली भेट आठवते. अहो कांदे पोह्यांचा कार्यक्रम कशी आली होती लाजत. आहो चहा घ्या
गप्प बसा. आज सुट्टी आहे म्हणून लगेच लाडात येऊ नका. का मी लाडत का नाही? इकडे 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 खूप काम आहे मला आज इकडे ये, इकडे काय आहे? इकडे इथे बस बस. सुट्टीच्या दिवशी लाडात नाही यायचं तर कधी यायचं? कधी यायचं? गप्प बसा. ऐक ना, पिक्चरला जाऊया. खरंच हो जाऊयात ना जाऊयात. चल लगेच तयारी कर. एक मस्त हॉलिवूडचा पिक्चर आलाय. निशा म्हणत होती कमाल पिक्चर आहे. लगेच जाऊया. लगेच जाऊया. मी तयार. येस. निशा कोण? ऐक तू चाल तयारी कर. चल. नाही मी तयारी करते पण सांगा ना निशा कोण? म्हणजे हे ऑफिस मध्ये आहे का तुमच्या? हा. कधीपासून आहे? आणि तिने कोणाबरोबर बघितला पिक्चर? तुम्हाला कसं माहिती? कोण आहे निशा? सांगा ना, बोला ना काहीतरी. निशा माझी ऑफिस मधली कलिग आहे. हा. काल आम्ही डब्बा खायला एकत्र बसलो होतो तेव्हा जेवता जेवता गप्पांच्या ओघात ती मला म्हणाली अरे चांगला पिक्चर. अच्छा, म्हणजे रोज दुपारी तुम्ही तिच्या बरोबर डबा खाता? हो. हो हो, तुम्ही तिच्या बरोबर डबा खाता? नाही 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 हो म्हणालात तुम्ही. नाही 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 म्हणजे हो नाही, 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 ऐक, ऐक, याला ऐक, अर्थच नाहीये एक- एक- ना. एक मिनिट, हो एक- म्हणाला हो होता. हो हो पण आता नाही का? एक मला मिनिट कळलं पाहिजे. मला थांब. अरे कळलं थांब ना पाहिजे. रसिका, सांगतो मला बोलू तर दे. सांगा, सगळं सांगा मला. हो आम्ही एकत्र डबा खातो. पण आम्ही एकत्र डबा खातो म्हणजे आम्ही सगळे एकत्र डबा खातो. आम्ही एकत्र बसतो ना जेवायला. तेव्हा ती बोलता बोलता गप्पांच्या ओघात म्हणाली अरे चांगला पिक्चर आहे, हॉलिवूडचा पिक्चर आहे, जाऊन बघ पृथ्वी. ती म्हणाली? हो ती म्हणाली? हो. म्हणजे तिने सांगितलं म्हणून जायचं आपण पिक्चर बघायला? हा, तिने सांगितलं म्हणून जायचं. म्हणजे आपल्याला मेंदू, आपली चॉईस असं काहीच नाहीये. तिने सांगितलं जायचं पिक्चर बघायला. अरे नाही. काय नाही, इथे बायको इतके दिवस सांगते सुधा वेंगुर्लेकरला भेटून येऊया. ऐकता माझं? कोण सुद्धा वेंगुर्लेकर? घ्या, स्वतःच्या सासूचं नाव पण लक्षात नाहीये तुमच्या. अरे याला अर्थच नाहीये. तू असं रॅन्डमली येशील आणि मला म्हणशील सुधा वेंगुर्लेकरकडे चला. मला कसं कळणार आहे? म्हण ना माझी आई आहे, माझ्या आईकडे चला. हे काय मध्येच स्वतःच्या आईचं नाव घ्यायचं? खरं तर नाहीच घेतलं पाहिजे, नाहीच घेतलं पाहिजे. पण त्या खंबात्रीकरांनी सांगितलेली लक्षणं मॅच होत आहेत की नाही म्हणून मला हे असं बोलावं लागतंय. एक मिनिट, तर हा खंबात्रेकर कोण आहे? आहेत एक गृहस्थ आहेत. स्त्री पुरुष संबंधांवर त्यांचा खूप मोठा अभ्यास आहे. माझ्या एका मैत्रिणीने व्हॉट्सअपवर मेसेज पाठवलाय. पुरुषांची बाहेर लफडं चालू असेल हे कसं ओळखावं, याबद्दलची लक्षणं काय आहेत ह्याचा लेख पाठवला तिने. अरे काय फालतूगिरी आहे. ह्याच्यामुळे सगळं घडते. अरे पहिले तर ते व्हॉट्सअप बंद कर आणि असले फालतू माणसाचे फालतू लेख ते फॉरवर्ड फालतू म्हणू वाचू नका. नको. मुळात तुमची चोरी पकडली जाते ना म्हणून फालतू अरे म्हणतात. माझी कसली चोरी आहे ह्याच्यात? मी काय केलंय? फालतू केलं? आहे तर आहे. ए, शपथ. उगाच वाटेल ते फालतू म्हणू नका त्यांना. फालतू म्हणून एकतर 10 पैकी 8 लक्षणं ऑलरेडी मॅच होत आहेत. कुठली कुठली 8 लक्षणं? सांगते मी, बस, सांग, सांगते. सांग, सांग. याच्या आधी कधी तुम्ही खरेदी करायचा? आता वरचेवर जाऊन नवीन नवीन शर्ट घेता. आठवड्यात 2-2, 3-3 वेळा सलॉन मध्ये जाता की नाही? आरशात बघून सारखं केस सेट करत असता. फुसफुस करून परफ्यूम मारता जाता की नाही? सांगा, सलॉन मध्ये जाता ना? ही लक्षणं आहेत. लक्षणं सगळे मॅच होत आहेत. आणि अरे बुद्धिशत्रू, ती येते ना, ती सुधा वेंगुर्लेकर. ती माझ्या आईचं नाव नाही घ्यायचं. आईचं नाव नाही घ्यायचं. आहो जाऊ करा, सासूबाई आहे तुमच्या. वा रे वा, स्वतः घेतलं तर चालतं, मी नाही घ्यायचं. माझी आई आहे. आहो जाऊ करा. त्या येतात ना सुधा वेंगुर्लेकर. हा. त्याच बोलल्या होत्या ना तुला. जावयांना सांग कसे गबाळे राहतात, पैसा काय कुजवायला ठेवलाय. ती बोलली म्हणून तू मला बोलली, म्हणून मग मी विचार केला की चला बाबा आपल्या बायकोला वाटतं तर करावं. पण नाही. हे बघा पृथ्वीक, माझी आई म्हणाली होती, मी सुद्धा म्हणाले होते असं, पण 2 वर्षांपूर्वी. आता आपल्या लग्नाला 4 वर्ष झाली आहेत. हा मग? आणि तुमची ही सगळ्याची लक्षणं आहेत ना, ती गेल्या 2 महिन्यातली आहे. म्हणजे ती निशा भेटल्यानंतरच आहे अरे यार, सगळं. हा निशाचा काय आयटम आहे यार मध्ये? का बोललो मी? अरे नाही रे यार. हे असंच होतं. हे ना खोटं लपवायचं असलं ना की हेच होतं. अरे आता मी जे सगळं केलं ते खोटं लपवायला केलं. खोटं लपवायलाच करता मी तुम्ही खोटं सगळं. लपवायला केलं. हो. अरे तू बावळट आहे का जराशी? कुठलंही कनेक्शन कुठेही लावते. ई शपथ, रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे, जरा त्याचा ई शपथ. तू ऐक ए बाई, ऐक ना. माझ्यासाठी नाहीच आहे रविवार. माझ्यासाठी नाहीच आहे ना सुट्टी. मला नाही भांडायचं. नको ना, नको करू. मला ऐक ना, माऊ आहे ना तू माझी, नको. बाबू आहे ना तू माझा. थांबा, तुम्ही थांबा. करू दे ना, प्रेम तरी करू दे ना यार. त्याच्यात पण माझ्या पदायचं आहे यार.
ऐक ना यार रसिका, नको ना असं करू. संडे आहे ना, आपल्याला वेळ मिळतो का मला सांग. आपण बोलू ना छान छान. नको. प्रेम तर करू दे ना मला. जरा लाडू खंबत्रेकरांचं अजून एक लक्षण, नवरा उगाच लाडात आला तर समजावं, संसाराला डायबिटीस होऊन गँग्रीनने नात्याचा तुकडा पडणार आहे. खंबत्रेकराच्या गँगरीनची तर मी. खंबत्रेकर एवढं कसं खरं सांगता हो तुम्ही? अरे खंबत्रेकर खरं नाही सांगत आहे, माझी बायको बावळट आहे, ते सांगा खंबत्रेकरला. प्रत्येक गोष्टीत प्रॉब्लेम आहे तिला यार. संशय संशय कशाला घेते संशय? असलं काही नाहीये. काही नाही. काही नाहीये. नवीन लक्षण सांगतेय, काहीतरी वाचते, काहीतरी सांगते. ची शपथ. फोन बंद कर पहिला, ते व्हॉट्सअप बंद कर. व्हॉट्सअप बंद कर. सगळे येऊन माझ्या व्हॉट्सअप पाशीच थांबताय तुमचं. तरी दत्तप्रसाद वेंगुर्लेकर सांगत होते ना, ते चुकीचं अरे नव्हतं. आता हे कुठलं नवीन पात्र आहे यार, दत्तप्रसाद नवीन वेंगुर्लेकर. पात्र म्हणजे माझ्या आई बरोबर वडिलांचं नाव पण विसरलात तुम्ही. हे काय काढलंय यार, आज बोल ना. माझी आई माझा बाप. हे काय सुधा वेंगुर्लेकर, दत्तप्रसाद वेंगुर्लेकर, कशाला मरायला? नाही बोलणार मी. मला बोलायचं. मला माझ्या आई वडिलांना नावाने साथ बोल मारायचं. बोल, काय वाटेल ते बोल. तुमची आई नाही का मला मरेपर्यंत नको नको ते बोलली? माझ्या आईचं का काढलं मध्ये? का नको काढू? सांगा ना, सहन केलं ना मी तेव्हा. तू माझ्या आईचं का मध्ये काढलं? म्हातारी तिचं पथ्य म्हणून 8 महिने वांग्याची भाजी केली नाही मी म्हातारी घरात. म्हणू नकोस तिला. मला आवडते तरी. म्हातारी- बरं मेली ते मेली, पिंडाला कावळा पण शिवे ना. म्हातारी- शेवटी तुमची बहीण म्हणाली तिला, आई ग एक तरी टोमणा मारायला दिवसभरात जात जाईन, तेव्हा शिवला पिंडाला कावळा. वा, 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 वा. आणि आता हा मुलगा. मग? आई आणि बहिणीने ना तुम्हाला डोक्यावर चढवून ठेवले. पौष्टिक करत रोज पानात 4 भाज्या वाढायच्या. त्याचा काय संबंध? बरं मी पण सांभाळते ना हो सगळं, तरी तुमचं हे हा? घरात पौष्टिक कोबी असताना तुम्हाला बाहेरचा ब्रोकोली खायची इच्छा आहे. शी शी. फालतू उदाहरण देतेस, कळतंय का तुला? त्या बिचारा त्या निशाला तू ब्रोकोली म्हणतेस. फालतू. त्या निशाला ब्रोकोली बोलले ते दिसलं. मी स्वतःला कोबी म्हणाले ते नाही दिसत आहे तुम्हाला. अरे यार, तू स्वतःच बोलली ना यार स्वतःला कोबी. मी बोललो का यार तुला कोबी? का मी बोललो तू बोल तुला कोबी? तू कोबी आहे, तुला लय पानं आहेत, असं बोललो का यार मी? कळतंय मला कळतं. तुम्हाला शेवटी ती कच्ची ब्रोकोलीच खायची. अरे नाही खायची. इंडियन नाहीच आहे ना, ती खायचीच आहे. तुम्हाला खात बसा. नाही का थांब थांब, नाही खायचं मला ब्रोकोली. रविवार यार, चांगला सुट्टीचा दिवस असतो, पिक्चरला जातोय साला. चल ना यार रसिका, चल ना. सॉरी ना यार. नाही बाबू तू कोबी. तू नाही मामा बाबू, तू माऊ आहे ना माझी. तू कोबी नाही, तू ही आहे. भाज्यांची नावं पण नाही आठवत ऐन टायमाला. तू हे बाबू माझी फ्लॉवर आहे. नाही आठवत यात भाज्यांची नावं यार. चिडू यार. नको लावा ना प्लीज, लावा ना. अरे नवरा आहे मी तुझा. अरे नवरा आहे मी तुझा. नका उगाच लाडात येऊ. सगळेच लक्षणं मॅच व्हायला लागलेत आता. फोन उचल. हॅलो येणार आहे ते येणार हा बोल ना गाई. ओ, काय बोल पटकन. नाही लक्षात राहिलं फोन करणं. काय आहे? रविवार आहे तर चांगलं बोलायचं नाही काय सांगतेस? तर आपलं एक भांडण. हा नाही बरं ठीक आहे चालेल, मी करते तुला फोन. करते त्रास नुसता अहो काय. ऐका ना, मी तयार होते, आपण पिक्चरला जाऊयात. जाऊयात चला ना, उठ. ए इकडे. आईचा फोन आला होता. ती म्हणत होती तो हॉलिवूडचा सिनेमा आहे ना, तो खरंच चांगला आहे. आता मी तुला काय सांगत होतो एवढा वेळ की निशा म्हणाली तो पिक्चर चांगला आहे. तिने सांगितलंय म्हणून मी जात नाहीये त्या पिक्चरला. तिचं नाव घेऊ नका माझ्या समोर. माझी आई म्हणाली तो सिनेमा चांगला आहे म्हणून बघायचा आहे मला. तुमचा गुलाबी रंगाचा शर्ट काल इस्त्री करून ठेवला होता, तो घालाल ना? आपण दोघं ट्विनिंग करूया, मला पोस्ट टाकायचे. हा आणि बघत बसू नका. 3चा सिनेमा आणि 4 तिकीट बुक करा. आई बाबा दोघं पण येत आहेत. लवकर या. हा लवकर आवरा. परफॉर्मन्सही छान होता आणि खंबात्रेकरांचे लेखही मस्त होते. मजा आली. बघा हा सरसी काय म्हणतात प्रसादा. वा तुफान, खूप मजा आली.
बायको कायम असं म्हणत असते तुझा हा मित्र वाईट, तुझा तो मित्र वाईट, हा बरोबर आहे का, तो कसला आहे काय. माझं असं कधी होत नाही, मला तिचे सगळे मैत्रिणी आवडतात, म्हणजे चांगल्याच आहेत असं. हे काही एडिट नाही होणार आहे, मंजूताई बघणार आहे. हा नोकरदार माणसांच्या आयुष्यात येणारा रविवार, आणि त्यात जर का असं झालं तर काय होत असेल आपण फक्त कल्पना करू शकतो. फार उत्तम पद्धतीने रंगवलं तुम्ही हे प्रहसन. गिव्ह अँड टेक फार मस्त होतं. रसिका वंडरफुल एनर्जी होती, ब्युटिफुल, सुपर, मजा आली, खूप मजा. थँक्यू गाईज, कीप इट अप. मंडळी, विनोदाचं हे सत्र पुन्हा एकदा भरणार आहे, पण आता वेळ झाली आहे समारोपाची. पण तुम्ही बघतच राहा, सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार.